नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी हे चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात आर्थिक स्थैर्य राखणे हे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। अनेक लोक आर्थिक नियोजनाअभावी आर्थिक संकटात सापडतात। यावर उपाय म्हणजे सुयोग्य अर्थसंकल्प तयार करणे, नियमित बचत करणे आणि उत्तरदायी कर्ज घेणे। या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्प म्हणजे काय, तो कसा तयार करायचा, बचतीचे महत्त्व आणि योग्य बचतीच्या पद्धती यावर सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आजचा आपला विषय आहे शिकून घ्या अर्थसंकल्प तयार करण्याची कला आणि पैसे बचत करण्याचे रहस्य। पहिला मुद्दा, अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय असते? तर अर्थसंकल्प म्हणजे आय आणि खर्च यांचे नियोजन। यामध्ये आपण आपल्या मासिक उत्पन्नाची आणि खर्चांची ताळमेळ घालून पैशांचे योग्य नियोजन करू शकतो। अर्थसंकल्पाचं महत्त्व अगदी सोप्या भाषेत काय असू शकते? तर अनावश्यक खर्च टाळता येतो, आर्थिक लक्ष्य निश्चित करता येतात, अल्पकालीन आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी राखता येतो, कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून आपल्याला वाचता येते। आता पाहूया अर्थसंकल्प कसा तयार करावा। सुरुवातीला उत्पन्न आणि खर्च याची एक यादी करा। तुमचे मासिक उत्पन्न जसे की पगार, व्यवसाय, गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न आणि सर्व प्रकारचे खर्च जसे की भाडे, कर्जाची परतफेड, विजेचे बिल, किराणा खर्च इत्यादी सर्व लिहून घ्या। गोल्स ठरवा। शॉर्ट टर्म गोल 3 ते 6 महिने असू शकते, जसे की कर्ज मुक्त होणे। लॉंग टर्म गोलमध्ये तुमचे 5 ते 10 वर्षाचं जे गोल आहे ते असू शकते, घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण। त्यानंतर प्राथमिकता ठरवा, गरजेच्या गोष्टींसाठी खर्च करा आणि अनावश्यक खर्च टाळा। बचतीसाठी वेगळे बजेट ठेवा, उत्पन्नाच्या किमान 20 ते 30% रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा। सातत्याने पुनरावलोकन करा, दर महिन्याला अर्थसंकल्प तपासून आवश्यक ते बदल करत राहिले पाहिजे। आता पाहूया बचत म्हणजे नेमकं काय असते? तर बचत म्हणजे उत्पन्नातील एक भाग बाजूला ठेवणे, जो भविष्यातील गरजा आणि अनिश्चित परिस्थितींसाठी उपयोगी पडत असतो। बचतीचे फायदे आपल्याला माहिती आहेच, तर त्यामध्ये आर्थिक सुरक्षितता आपली वाढते, अनपेक्षित खर्चांची पूर्वतयारी होते, आर्थिक स्वातंत्र्य मिळते, गुंतवणुकीसाठी भांडवल मिळते। आपल्या गरजेनुसार विविध ठिकाणी बचत करणे फायदेशीर ठरू शकते, जसे की बँक सेविंग खाते, यामध्ये सुरक्षित आणि सहजही उपलब्ध असते। त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट, यामध्ये जास्त व्याजदर आणि सुरक्षितता आपल्याला मिळते। त्यानंतर रेकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD, इथे नियमित बचतीसाठी हा प्रकार योग्य असतो। त्यानंतर म्युच्युअल फंड, ज्याला आपण SIP म्हणून ओळखतो, तर दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी हा मार्ग चांगला आहे। त्यानंतर सोन्यातील गुंतवणूक, दीर्घकालीन किंमत वाढीचा फायदा तुम्हाला यामध्ये होऊ शकतो। PPF आणि सुकन्या समृद्धी यासारख्या योजनांमध्ये कर बचतीसह दीर्घकालीन फंड तुमचा तयार होतो। आता पहा उत्तरदायी कर्ज म्हणजे नेमकं काय असते? तर कर्ज घेणे हे वाईट नाही, परंतु ते जबाबदारीने व्यवस्थापित करणे आवश्यक आहे। उत्तरदायी कर्ज म्हणजे फक्त गरजेपुरते कर्ज घेणे आणि ते वेळेवर फेडणे होय। तर उत्तरदायी कर्जाचे तत्व नेमके काय असतात? कर्ज फेडण्याची क्षमता आपली असते, फक्त आवश्यकतेसाठी कर्ज घेतलं पाहिजे आणि वेळेवर हप्ते भरता आले पाहिजे। जास्त व्याजदर असलेल्या कर्जांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे। आता पहा वाईट कर्ज आणि चांगलं कर्ज यात नेमका काय फरक असतो? चांगलं कर्ज म्हणजे त्यामध्ये आहे गृहकर्ज, इथे आपली मालमत्ता
वाढते. शिक्षण कर्ज म्हणजे करिअर आपलं वाढत राहते. व्यावसायिक कर्ज जिथून आपल्याला उत्पन्न मिळत राहते. पण वाईट कर्ज म्हणजे काय तर क्रेडिट कार्डवरील अनावश्यक खर्च, महागडी गाडी कर्जाने घेणे आणि वेतन किंवा दैनंदिन खर्चासाठी कर्ज घेणे हे वाईट कर्जामध्ये मोडते. तर स्मार्ट फायनान्शियल नियोजनासाठी 5 महत्त्वाचे नियम जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तो नियम म्हणजे 70-20-10चा नियम. यामध्ये उत्पन्नाच्या 70% खर्च, 20% बचत आणि 10% गुंतवणूक कमीत कमी केली पाहिजे. इमर्जन्सी फंड तयार करा. किमान 6 महिन्यांच्या खर्चा एवढी बचत ठेवा. क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. फक्त आवश्यक खर्चासाठी आणि बिल वेळेवर भरा किंवा क्रेडिट कार्ड न घेतलेलं हे योग्य असते. तर बचतीला प्राधान्य द्या. खर्च झाल्यावर बचत न करता बचतीसाठी आधीच रक्कम बाजूला ठेवा. निवृत्ती नियोजन लवकर सुरू करा. जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका मोठा परतावा तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, अर्थसंकल्प तयार करणे आर्थिक नियोजनासाठी आवश्यक असते. बचत करणे हे भविष्याची सुरक्षितता निर्माण करते. उत्तरदायी कर्ज घेणं हे आर्थिक संकट टाळण्यास मदत करते. तर आजच तुमच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या प्रकारची बचत करता कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद.